नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. शासनाचं आजचं अतिशय महत्त्वाचं पत्र त्या ठिकाणी शिक्षक बांधवांसाठी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्या नवनियुक्त शिक्षकांचा शालार्थ ID किती कालावधीमध्ये निघाला पाहिजे यासाठी शासनाचे काही महत्त्वपूर्ण आदेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या माध्यमातून जॉईन झालेल्या शिक्षकांनाही काही ठिकाणी त्रास सहन करावा लागतो शालार्थ IDसाठी. तर त्यांच्यासाठी हा GR खूप महत्त्वाचा आहे. शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपद्धतीत कालमर्यादा निश्चित करण्याबाबत आता जे रेग्युलर नियमित शिक्षक आहेत त्यांच्याही त्या ठिकाणी नेमणुका जर होत असतील तर त्यांनासुद्धा शालार्थ ID किती दिवसात पाहिजे आणि पवित्र पोर्टलच्या मार्फत जे जॉईन झालेले शिक्षक आहेत त्यांना देखील कशा पद्धतीने हा शालार्थ ID मिळतो हे आपल्याला या पत्राच्या माध्यमातून दिल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने त्यांनी राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका येथील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शालार्थ या नवीन प्रणालीद्वारे अदा करण्याबाबत म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला संपूर्ण जो पगार मिळतो तो शालार्थमधूनच मिळतो. आणि बऱ्याचदा काय होतं की तुमचा शालार्थ IDची प्रक्रिया रखडली जाते आणि त्या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दा की तुम्हाला पगार मिळत नाही लवकर, तो एक मुद्दा होतो. आणि कधी काय होतं की काही शिक्षक फ्रॉडच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये येत आहेत तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी तुमची पडताळणी करून डॉक्युमेंट सर्व चेकिंग करूनच तुम्हाला त्या ठिकाणी शालार्थ मिळणार आहे. याबाबतचं हे पत्र आहे. इथे जर पाहिलं तर पहा, शैक्षणिक संस्था व्यवस्थापन यांच्याकडून शालार्थ ID प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावाची छाननी करणे व प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्याकडे पाठवणे. म्हणजे काही त्रुटी असेल तर त्या पण त्या ठिकाणी कळवावं लागतं. 15 दिवसांचा हा कालावधी साधारणतः असतो. त्रुटी पूर्ततेसह प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांनी सादर करणे. शैक्षणिक संस्था व्यवस्थापन अंमलबजावणी यंत्रणा असणार आहे 7 दिवसात पूर्ण करायचे. परिपूर्ण प्रस्ताव सादर झाल्यानंतर सुधारित शालार्थ ID मंजुरी नामंजुरीबाबत प्रस्ताव कारणासहित विभागीय उपसंचालकांना सादर करणे. शिक्षणाधिकारी हे त्या ठिकाणी अंमलबजावणी करतात. त्याची 15 दिवस कालावधी आहे. प्रस्तावाची छाननी करून शालार्थ ID निर्गमित करणे अथवा प्रस्तावात त्रुटी असल्यास सदर त्रुटी शिक्षणाधिकारी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन यांना कळवणे. हे विभागीय उपसंचालक करतात. 15 दिवसांचा कालावधी असतो. त्रुटी पूर्ततेसह विभागीय उपसंचालक यांना प्रस्ताव सादर करणे. शिक्षणाधिकारी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन हे करतात. 7 दिवसाचा कालावधी असतो. सुधारित अंतिम निर्णय घेऊन शालार्थ ID निर्गमित करणे. म्हणजे शालार्थ ID द्यायचं काम कोण करतं? विभागीय उपसंचालक असं म्हणतो. DYDला त्या ठिकाणी तुमचा शालार्थ ID तयार होतो. 15 दिवसांची कालावधी असतो. सेम प्रोसिजर उच्च माध्यमिकसाठी देखील कालावधी दिला आहे 15/7. मेन मुद्दा म्हणजे जे आता पवित्र पोर्टलचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नक्की काय सूचना आहे तर पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त करण्यात येत असलेल्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील संबंधित मुख्याध्यापकांनी पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त कर्मचाऱ्याचा नियुक्ती अहवाल व रुजू अहवाल अपलोड केल्यानंतर शालार्थ ID आपोआप तयार होईल. म्हणजे आपले जे पवित्र पोर्टलचे बंधू भगिनी आहेत त्यांची ऑनलाईन माहिती त्या ठिकाणी भरायची असते आणि ती भरल्यावरती अगदी काही तासामध्ये खरं तर हा शालार्थ ID निघत असतो. हे तुमच्यासाठी माहीत असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की शालार्थ IDची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि एक 4 नंबरचा मुद्दा दिलेलासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. उपरोक्त प्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीच्या सादर थकीत प्रकरणांचा मासिक आढावा एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी घ्यावा. तसेच एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांनी 25% शालार्थ ID मान्यता प्रकरणे पुढील दर 3 महिन्यांतून एकदा तपासावीत. म्हणजे ही जी प्रकरणं आहेत ती तपासली पण पाहिजे जेणेकरून काही फ्रॉड प्रकरणं देखील त्या ठिकाणी असू शकतात. तर हा खूप महत्त्वाचा तसा GR आहे जो की नियमित शिक्षकांसाठी जे नवीन शिक्षक असतील ते आणि शालार्थ IDसाठी आपले जे पवित्र पोर्टलचे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी देखील हा खूप महत्त्वाचा GR आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.